बऱ्याच लोकांना आपल्या मंथली कन्झम्पशनचा अंदाज नसतो. म्हणजे मला 3-4 लोकांची फॅमिली आहे, कोणाला भात आवडतो, जास्त लागतो. अगेन त्यांचा जो ओरिजिन आहे, साऊथ इंडियन असतील, कोकणातले असतील तर भात जास्त खातात, नाहीतर कमी खातात लोक. तर त्याप्रमाणे आपल्याला एक आराखडा आखला पाहिजे. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक जे पूर्वी फार चालत आलेले वाण्यांच्या वह्या असायच्या आणि त्या वाण्यांच्या वह्यांमध्ये प्रत्येक घटक लिहिलेला असायचा. आणि ती वही तुम्ही टॅली करायला पाहिजे की साधारणतः आपल्याला किती तर अर्धा किलो मूग म्हणजे वाटी वाटी भिजवले तर 4 वेळा होत आहेत, तर 4 वेळा आठवड्यातून मूगच करायचे आहेत का पाव किलो मूग मागवायचे. अशा प्रत्येकाची एक यादी करून अंदाजाने आपल्याला मागवायला लागतं. पण सतत एकच काय काय लोक कट कॉपी पेस्ट केल्यासारखं यादी लिहितात आणि ते सतत सामान येत राहतं आणि मग खराब होतं. दुसरं असं आहे की लोक जाऊन वेळ नाही म्हणून भरपूर खरेदी करतात आणि मग तो भाजीवाला भैया मोठी मेथीची भाजी जुडी देतो आणि मग भाजी, मग मेथी मलाई मटर, मग पराठे आणि असं करत 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 5-6 वेळा मेथीचीच भाजी. मोठी जुडी नाही लागत तर नका आणू, छोटी जुडी आणा. आणि 1-on-1 असेल, फ्री गिफ्ट असतील तर ती पाकिटं तुम्हाला कन्झम्पशन असेल तर नक्कीच घ्या. पण कन्झम्पशन नसेल पण त्या फ्री किंवा डिस्काउंट ती फार गरजेने म्हणजे चोखंदळपणे घेणं गरजेचं आहे.